व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवला असे संसद रत्न लोकसभेचे उपनेते खासदार अमोलदादा कोल्हे, माजी मंत्री सन्माननीय राजेश भैया टोपे, खासदार फौजियाताई खान मॅडम ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते बाबाजानी दुराणी साहेब आणि उपस्थित व्यासपीठ, वेळ कमी आहे म्हणून मी सर्वांची माफी मागतो। खरं तर अमोलदादा, ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाल्यावर मला काहींनी विचारलं की शिवस्वराज्य म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय, तुमचं शिवस्वराज्य कसं असणार आहे। मी त्यांना सांगितलं की प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणारं शिवस्वराज्य स्वतःच्या धर्माच्या अभिमानाबरोबर इतर धर्माचा आदर करणारं शिवस्वराज्य 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारं हे शिवस्वराज्य, प्रत्येक गरीबाच्या घरात चूल पिटली पाहिजे हा विचार करणारं शिवस्वराज्य आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राला दिल्लीच्या तख्तासमोर झुकू देणार नाही ते शिवस्वराज्य। आणि हे शिवस्वराज्य आपल्याला आनंद असताना लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता अनेक योजना त्या ठिकाणी केल्या जात आहेत, पण कोल्हे साहेब कायदा आणि योजना करणारे गडीले कलाकार आहेत। ते मी यासाठी म्हणतो की मला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भेटला आणि त्यांनी सांगितलं, अरे मोदी साहेबांनी खूप चांगलं काम केलंय तुमच्या समाजासाठी। मी म्हणलं भाऊ काय केलंय? म्हणले ट्रिपल तलाकचा कायदा आणलाय। म्हणलं त्यांनी काय होणार आहे? नाही म्हणले मुस्लिम समाजाच्या महिलांचं बायकांचं त्या ठिकाणी संरक्षण, बायकांचं संरक्षण होणार आहे। मी म्हणलं राजा, जो स्वतःच्या बायकोला न्याय मिळवून देत नाही तो आमच्या बायकाला न्याय मिळवून देणार आणि तो ट्रिपल तलाकची भाषा करणार। आता नवीन योजना कोल्हे साहेब आणली, लाडकी बहीण योजना। ज्या अजितदादांना स्वतःच्या बहिणीला लोकसभेत त्रास दिला ते अजितदादा लाडकी बहीण म्हणायला लागले। म्हणजे योजना कुणी आणि कोणती आणावी याला काही मर्यादा आहे का नाही? आता विधानसभेत लोकसभेत पराभव झाला, मराठा ओबीसी वाद लावला। आता मराठा ओबीसी वाद लावून आपला फायदा झाला नाही हे लक्षात आलं आणि आता त्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात झाली। एक महाराज हे आमच्या मोहम्मद पैगंबर साहेबांच्या बद्दल बोलतात आणि त्यांच्यावर कारवाई करायची, कायदेशीर कारवाई करायची, त्याच्याऐवजी मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतायत। विशालगडावर एक प्रकरण झालं अतिक्रमणाचं। अतिक्रमण असेल त्याच्याविषयी काही वाद नाही, पण ते अतिक्रमण करायची काही पद्धत असते। पण त्या अतिक्रमणाच्या नावाखाली तिथून 3 किलोमीटर असणाऱ्या गजापूरच्या मस्जिदवर जाऊन दगडफेक करायची आणि तिथं हिंदू मुस्लिम दंगल कशी होईल याची काळजी करायची, हे काम चाललंय। पण मला अभिमान आहे की ज्या वेळेला गजापूरची घटना घडली त्यावेळेला सगळ्यात अगोदर पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेध जर कुणी केला असेल तर तो आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केला, कारण सगळ्या समाजाला आपल्याला सोबत घेऊन जायचंय। मित्रांनो, आता पुढचे 2-3 महिने हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न होणार आहे। त्या ठिकाणी दंगल कशी होईल आणि आपली राजकीय पोळी कशी भाजल हे त्या ठिकाणी बघितलं जाणार आहे। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यांना जाती जातीमध्ये वाद लावायचा आहे त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। आज शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, जवान मरतोय, त्याच्याकडे लक्ष नाही। पण आज जाती जातीमध्ये वाद कसा निर्माण होईल त्याकडे या सरकारचं लक्ष आहे। खरं तर आता सध्या हे सरकार एकदम बावचाळलंय। खोटे नाटे गुन्हे दाखल करायला सुरुवात या सरकारने केली, प्रशासनाचा वापर हे सरकार करतंय। पण जे काही लोक खोटे नाटे गुन्हे दाखल करतायत, प्रशासनाचा गैरवापर करतायत, त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा,
अरे गद्दारों, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा। त्यामुळे राजकारण करताना विकासाचं राजकारण करा। आज काय परिस्थिती आहे देशामध्ये, महागाईचा दर 11% झालाय। 17 प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून मागच्या 1.5 वर्षात गुजरातला गेले। अहो अजितदादा, तुम्ही कोल्हे साहेबांनी पवार साहेबांना साथ दिली म्हणून लोकसभेच्या अगोदर तुम्ही म्हणला कोल्हे साहेबांना, तू कसा निवडून येतो तुला बघतोच। बघा, गडी आमचा हिरोच आहे, ते निवडून आले। पण अजितदादा, तुम्ही जर हे म्हणाला असता की माझ्या पुण्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प मी कसा गुजरातला तुम्ही नेता हे मी बघतो, तर आम्हाला जास्त आनंद झाला असता। कारण त्या वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती। आमच्या महाराष्ट्राच्या युवकांना 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती। तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले। सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले। टाटा एअरबसचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले। सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले। काल परवा 4 दिवसापूर्वी महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा नाशिकमध्ये होणारा 25,000 कोटीचा प्रकल्प तो देखील गुजरातला चाललाय। अरे मग सगळ्यात जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता तुम्हाला मत मागायला देखील गुजरातलाच त्या ठिकाणी पाठवणार आहे। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मत मागायचा अधिकार नाही। तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं काही म्हणणं नाही। पण महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देऊन तुम्ही गुजरातच्या हातात जर उद्योगाचा कटोरा देणार असाल तर हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। खरं तर मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला बरेच वक्ते बोलणार आहेत। पाथरीला मी जुनेद भैयाकडे येऊन नेहमीच बोलत असतो, पण फक्त जाता जाता एवढंच सांगतो, जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं। जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, मगर जो लोग पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। और आने वाले समय में हमें ये महाराष्ट्र की गद्दार सरकार बदलनी है और महाविकास आघाड़ी का आमदार इस पात्री से लाने के लिए हमें पूरी कोशिश करनी है। करेंगे सब कोशिश इंशाल्लाह। हमें छत्रपति शिवाजी महाराज का विचार का राज्य लाना है। इसलिए मैं आप सबको विनंती करता हूं, आप सबको गुजारिश करता हूं कि मैं नारा देता हूं, आप सब हाथ ऊंचा करके मेरा साथ दीजिए। जिसका हाथ अपना हाथ ऊंचा है तो बाजू वाले पर ध्यान रखो, जिसका हाथ नीचे समझ लो अपोजिशन वाला खबरी है, अपना क्या चल रहा देखने के लिए आया। छत्रपति शिवाजी महाराज की। तुमचं आमचं नातं काय? पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो? जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, अमोल दादा तुम आगे बढ़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।